यावर्षी दत्त जयंतीला आम्ही पहिल्यांदाच चिखलीला चाललो होतो, सिद्धेशच्या गावाला. क्लासमधल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्याने बोलवलं होतं. मग काय, एसटीने मस्त प्रवास करत, धोम धरणाची सुंदर दृश्य पाहत आम्ही चिखलीमध्ये पोहोचलो. वाई शहरापासून हे गाव जास्त दूर नाहीये, पण या कमानीपासून अजून 4 ते 5 किलोमीटर पुढे गेल्यावर मांढरेवाडीमध्ये सिद्धेश राहतो. खरं तर आम्ही अचानक जाऊन त्याला सरप्राईज देणार होतो, पण ऊन इतकं लागत होतं की शेवटी आम्ही त्यालाच कॉल केला आणि म्हटलं, बाबा आम्ही आलोय, आम्हाला न्यायला ये. तर अशा प्रकारे आम्ही फायनली गावात पोहोचलो आणि पहिल्यांदा मंदिरातच गेलो. दत्ताची मूर्ती, पाळणा सगळंच अगदी सुंदर होतं. उत्तम दर्शन झालं, प्रसाद घेतला आणि मग सिद्धेशच्या घरी गेलो. आत्ता ज्यांनी तुम्हाला हाय केलं ना, ती सिद्धेशची मम्मी, हे त्याचे आजी आजोबा, आणि हा रुद्र, हा तर तुम्हाला माहीतच आहे. थोड्या वेळाने सिद्धेशने असं सगळ्यांना आईस्क्रीम आणून दिलं आणि ते खात खात आम्ही सभोवतालचा परिसर बघत बसलो. वाईच्या आजूबाजूची ही जी लहान मोठी गावं आहेत ना, ती इतकी निसर्ग समृद्ध आहेत की इथे कोणाचंही मन रमेल. त्यामुळेच ही पोरं एकदा का गावाला आली की त्यांचा इथून लवकर पाय निघत नाही. तर छान गप्पा गोष्टी केल्यानंतर आम्ही पुन्हा मंदिराकडे गेलो, कारण दत्तांची पालखी पुन्हा मंदिरामध्ये येणार होती. पादुकांचं दर्शन घेतलं आणि आरतीला सुरुवात झाली. या गावातली दत्त जयंती म्हणजे एका मोठ्या यात्रेप्रमाणेच असते. सगळे गावकरी तर यामध्ये सहभागी होतातच, पण त्यांचे नातेवाईक सुद्धा दूरदूरवरून इथे येतात. आरती संपन्न झाल्यानंतर मंदिराच्या बरोबर समोर प्रांगणामध्ये अशा प्रकारे महाप्रसादाच्या पंगती बसल्या. आम्ही पोटभर जेवण केलं आणि सगळ्यांचा निरोप घेऊन घरी निघालो.